नमस्कार, साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कोलकाता येथील आरजे कार मेडिकल कॉलेजमध्ये 9 ऑगस्टला एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची अतिशय घृणास्पद कृत्य अशी ही घटना घडली। या घटनेच्या निषेधार्थ आज अकोल्यातील मदनलाल धिंग्रा चौक नवीन बस स्टँड येथे आखिर कब तक या समितीच्या माध्यमातून व सर्व समाजसेवी महिला शक्ती तसेच अकोला शहरातील सर्व महिलांनी या ठिकाणी रक्षाबंधनाच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करून एकमेकींना राखी बांधून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे, यासाठी आज महिलांनी एकमेकांना राख्या बांधल्या व कोलकाता येथील घटनेचा घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला। गेल्या अनेक दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना एक बातमी कुठेतरी विसरात पडत असतानाच दुसरी बातमी समोर येते आहे। महिला अत्याचार हा घरी असो, घराच्या बाहेर असो, शैक्षणिक संस्थांमध्ये असो की कुठल्याही सार्वजनिक स्थळी असो, महिला अत्याचार थांबत नाही आहे। या सगळ्या महिला अत्याचाराला लक्षात घेताच अकोल्याच्या सगळ्या सामाजिक संस्था, अकोल्याच्या सगळ्या समाजसेवी महिला एकत्र येऊन आखिर कब तक या समितीच्या वतीने आम्ही सर्वेकडे निदर्शने करत आहोत। आज रक्षाबंधनाचा दिवस निवडून नुकत्याच झालेल्या महिला अत्याचाराचं जे प्रकरण आहे ते ताजं असताना प्रत्येकाच्या मनात असं वाटते आहे की महिलेने आता स्वसंरक्षणासाठी तयार झालं पाहिजे। म्हणून रक्षाबंधनाचा दिवस निवडून आम्ही आज सगळ्यांनी ठरवलं की सगळ्या महिलांनी एकमेकींना राखी बांधून एक प्रण घेऊ की आजपासून आपण आपल्या रक्षेसाठी तत्पर झालं पाहिजे। या सगळ्या आजच्या निदर्शनामध्ये आम्हाला पोलीस बांधवांनी जी मदत केली आहे त्यांचे आम्ही विशेष सहकार्यासाठी आणि तुम्हा पत्रकार बांधवांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आमच्या या आखिर कब तक या मागणीला संपूर्ण देशभरामध्ये कुठेतरी हा आवाज गेला पाहिजे आणि हे महिला अत्याचारासाठी, महिलांच्या संरक्षणासाठी कुठली तरी यंत्रणा खूप ताकदीने काम केलं पाहिजे, हेच या समितीची मागणी आहे।